हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत चंदगडला आणि आता आम्ही चाललो आहे चंदगडच्या रवळनाथ मंदिरात. तर आपण जाऊया मंदिरात दर्शन करायला अगोदर. श्रीदेव रवळनाथ मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील अतिशय प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानले जाते. रवळनाथ देवाला भगवान शिवांचे क्षेत्रपाल रूप मानले जाते. गोवा, सिंधुदुर्ग, कर्नाटक आणि कोल्हापूर या परिसरात रवळनाथाची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. हे मंदिर अतिशय प्राचीन असून पूर्वीचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीचे होते असे सांगितले जाते आणि 18व्या शतकात मंदिर मोडकळीस आले होते. त्यावेळी पेशव्यांच्या मदतीने त्याची दुरुस्ती करण्यात आली होती आणि स्थानिक परंपरेनुसार हे देवस्थान 84 गावांचे दैवत मानले जाते आणि त्यामुळेच रवळनाथाला 84 चौबार असेही म्हटले जाते. मंदिरातील जी मूर्ती आहे ती काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती असून दक्षिणमुखी आहे आणि हातात खड्ग, त्रिशूल, डमरू आणि अमृत पात्र हे आहेत. आणि देवाचा वार हा रविवारचा आहे. रविवार हा देवाचा विशेष वार मानला जातो. माघ महिन्यातील रवळनाथ यात्रा ही खूप प्रसिद्ध आहे. या यात्रेत पालखी आणि रथोत्सव आणि विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पण होतात. आणि इथल्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे डोक्यावरील आरती, म्हणजे मुंडन केलेल्या डोक्यावर गुरव म्हणजे पुजारी चांदीच्या तबकातून निरांजने, काकडा यांनी सजवलेली आरती तोलून प्रदक्षिणा करतात. आणि ही अशी डोक्यावरची आरती जी असते ती बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते. खूप मानतात ह्या आरतीला आणि खूप बघण्यासारखी पण असते. तर माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून पौर्णिमेनंतरचा जो बुधवार असतो ते बुधवार ते रविवारपर्यंत हा यात्रेचा काळ असतो त्यांचा. आणि हे रवळनाथ मंदिर जे आहे ते चंदगडमधलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि जागृत पण आहे. मंदिराच्या बाजूला गणपती, हनुमान, सातेरी देवी, भावेश्वरी देवी, रामलिंग, ब्रह्मदेव, चंद्रसेन, मांडदेव, चाळोबा, चवाटा, काळमादेवी जैन मंदिर, क्षेत्रपाल अशी बरीचशी मंदिरं बांधलेली आहेत.
आपल्या मंदिराच्या समोरच बघा हे खूप मोठं असं सोनचाफ्याचं झाड आहे. खूप छान त्याला फुलं फुललेली पण होती. खूपच सुंदर झाड आहे हे. आता आम्ही पोचलो आहे कोदाळीला. तर कोदाळीच्या माऊली मंदिरात पण आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी. आणि मला ओटी पण भरायची आहे. तर आता आपण जाऊया मंदिरात. कोदाळीचं माऊली मंदिर पण खूप प्रसिद्ध आहे आणि खूप जागृत आहे. ह्या देवीला नवस बोललेला तो पूर्ण होतो. नवसाला पावणारी अशी ही देवी आहे. तर आता आपण जाऊया दर्शनासाठी देवीच्या. आमचं छान दर्शन झालं. ओटी पण भरून झाली आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. तर आता आपण तिलारी घाटातून जाणार आहोत. तिलारी घाट म्हणजे हा रामघाट. तर त्या घाटातून चाललो आहे. या घाटातून खूप छान व्ह्यू दिसतो. आजचा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.